फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा, तर वर्षभरात पंतप्रधान मोदी सत्तेतनं बाहेर जाण्याचा राहुल गांधींनी केला होता दावा. त्यानंतर फडणवीसांचा हा पलटवार. जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग. जळगावची जागा भाजपनं लढवावी अशी आमदार खासदारांची महाजनांकडे मागणी. सूत्रांची माहिती तर शिवसेनेचा सुद्धा या ठिकाणी दावा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागेची मागणी होते. मेरिटवर जागा वाटप होईल. उद्या किंवा परवापर्यंत जागांचा तिढा सुटलेला असेल. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. तर जागा निश्चित झाल्या की उमेदवार ठरतील, महाजनांची माहिती. जळगावची विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी यावर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार मंत्री ठाम. मंत्री गुलाबराव पाटलांची एकनाथ शिंदेंसोबत भाजप नेत्यांसोबत चर्चा होण्याची सुद्धा शक्यता. शिवसेनेने 7 जागांची मागणी केली आहे. मुलगा प्रतापराव पाटीलसाठी जागा मागितली आहे. मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. तर जागा सुटणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कोणाला द्यायची शिंदे ठरवतील. प्रतापराव जाधव आणि गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेसाठी जागा मागितल्यानंतर शिरसाट यांची ही प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीसाठी जालन्यामधून भाजपच्या भास्कर दानवेंचे नाव चर्चेत. भास्कर दानवे हे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे बंधू. उमेदवारीसाठी भास्कर दानवेंनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावल्याची ही चर्चा. पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. जागा आपल्याकडे राखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपात संघर्ष. मोठं संख्याबळ असल्यामुळे विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये भाजपकडे घेण्याची सभागृह नेते गणेश बिडकर यांची मागणी. पुण्यामध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्याच्या रिक्त जागेवर दावा कायम. महायुतीमधून निवडणूक लढवणार असल्याचं सांगत अंतिम निर्णय मंगळवारी होण्याचीही शक्यता व्यक्त. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं नाना पटोले यांनी घेतली काँग्रेसच्या सदस्य वोटर्सची मीटिंग. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा घेतला आढावा. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची शिवसेनेच्या अंतर्गत कारभारावरच उघड नाराजी. तर सिल्लोड आणि सोयगाव या मतदारसंघाला विकास निधीपासून वंचित ठेवलं असा सत्तारांचा आरोप. तर अब्दुल सत्तारांचं नाव न घेता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर हा निशाणा. दरम्यान निधी अंधारात दिला जात नाही. अब्दुल सत्तारांनी माझ्यासोबत चर्चा करावी. सत्तारांनी नाव न घेता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर टीका केल्यानंतर शिरसाटांचं सत्तारांना उत्तर. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच. मतदारसंख्या आणि जागेच्या दाव्यावरून दोन्ही पक्षांकडून उमेदवारीसाठी जोरदार दावा. वाशिम नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा जोरदार धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8 नगरसेवकांसह काही सरपंचांचा भाजपात प्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रवेश. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं समर्थन. झुरळ हे नाव अयोग्य, पण जनतेचं समर्थन महत्त्वाचं. हजारे यांचं वक्तव्य. तर लोकायुक्त अंमलबजावणीसाठी आंदोलन करावं लागतं की काय, अण्णा हजारेंचा सवाल. अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे शिवतीर्थवर. तर पालिका निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच अमित ठाकरेंच्या भेटीला. तर नीट हटवा देश वाचवा वाढदिवसासाठी आणलेल्या केकवर उल्लेख. शहापूर आणि मुरबाडमध्ये जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी करा. शिंदेंच्या शिवसेनेच्या शहापूरमधील संवाद मेळाव्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. तर या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचीही उपस्थिती. ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी भाजपनं प्रसाद लाड यांना मनोज जरांगेंकडे चर्चेसाठी पाठवलं. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा आरोप. तर प्रसाद लाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. हाके आक्रमक. प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार. आमदार संजय गायकवाडांच्या चौकशीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून परवानगी. राजारामपुरी पोलिसांकडून गायकवाडांना नोटीस पाठवली जाणार. कोर्टाचा आदर करून मी चौकशीला समोर जाणार. तर पुस्तकातनं केलेल्या शिवरायांचा अपमान सहन करणार नाही. संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. संजय गायकवाडांना थेट अटक करा. गायकवाडांनी गुन्हा कबूल केलाय, मग चौकशी काय करताय. प्रकाशक प्रशांत आंबेंची प्रश्न उपस्थित करत पोलिसांकडे मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारच्या पुण्याच्या सदाशिव पेठेतील घरावर सीबीआयचा छापा. लक्ष्मी निवास सोसायटीमध्ये सीबीआयची छापेमारी. या छाप्यामध्ये सीबीआयला नीट प्रश्नपत्रिकेचे संच आढळलेत. मनीषा हवालदारनं लिहिलेल्या प्रश्नपत्रिका आढळल्या. काही प्रश्नपत्रिका कागदपत्र जाळल्याचाही सीबीआयला संशय.
मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावानं एक नंबर सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचे संशयास्पद संवाद सीबीआयच्या तपासात समोर. तर त्यानुसार प्रश्नपत्रिका पोटीचा खरा गॉड नेमका कोण आहे याचा तपास आणखी वेगानं सुरू. तर हवालदारानं मनीषा मांढरेसोबत केलेले व्हॉट्सअप चॅट डिलीट केल्याचंही सीबीआय चौकशीत समोर. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारनं फिजिक्सच्या प्रश्नांचे प्रिंटआउट्स काढण्यासाठी शाळेतील प्रिंटर वापरला. सूत्रांची माहिती. तर पुण्याच्या बुधवार पेठेत असलेल्या शाळेतनं काढले प्रश्नांचे प्रिंटआउट्स. सूत्रांची माहिती. लातूरमध्ये 8 दिवसांनंतर सुद्धा सीबीआयचा तपास सुरू. सीबीआयच्या पथकाकडून काल रात्री पुन्हा मोटेगावकरच्या कार्यालयामध्ये चौकशी केली. आतापर्यंत 4 डॉक्टरांची सीबीआयकडून चौकशी झाली आहे. तर आर्थिक संदर्भात सुद्धा सीबीआय चौकशी करत असल्याची माहिती. हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. कळमनुरी या तालुक्यातल्या बोलडा या फाट्यावर पंपावर 1 किलोमीटरपर्यंतची रांग. रांगेत सर्वाधिक ट्रॅक्टर्सची संख्या. पंपावरील गर्दीचा ड्रोनच्या साह्यानं आढावा. परभणीमधील पंपावर कंत्राटदारांना जास्तीचं पेट्रोल दिल्याचा आरोप. तर वसमत रोडवरील अमोल पेट्रोल पंपावरचा हा धक्कादायक प्रकार. शेतकऱ्यांना 20 लिटरच डिझेल दिलं जातं असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. वाशिममध्ये सलग 10व्या दिवशी पेट्रोल पंपासमोर कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या रांगा. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून वाहनांची आरसी आणि इतर कागदपत्र तपासून डिझेल देण्याचे आदेश. कागदपत्र तपासून कॅनमध्ये 50 लिटर डिझेलचं वाटप. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये धावत्या बसची डिझेल टाकी अचानक रस्त्यावर तुटून पडली. एसटीच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह. करमाळा वाशिंबे या मार्गावर धावणाऱ्या बसची शहरातील सिद्धार्थनगर परिसरामध्ये डिझेल टाकी खाली पडल्याची घटना. शेतातील झाडाखाली उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा वीज कोसळल्यामुळे दुर्दैवी मृत्यू. बीड जिल्ह्यातल्या सोनी जवळा या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. दिगंबर ससाणे असं मृत शेतकऱ्याचं नाव. मंत्री दादा भुसेंचा मनमाडहून वंदे भारत एक्सप्रेसनं सामान्य प्रवाशांप्रमाणे मुंबईकडे प्रवास. तर कोणताही बडेजाव न मिळवता केलेल्या सध्या प्रवासाची चर्चा. नागपूरच्या अमरावती रोडवरील 105 एकरमध्ये उभारलेल्या लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचीही उपस्थिती. तुळजाभवानी मंदिरामध्ये रविवार आणि अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी. राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल. मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्थाही तैनात. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये खर्चीवाले यंत्र मागधारकांचं आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोरची आंदोलन. मजुरीत वाढ मिळावी यासाठी गेल्या 3 आठवड्यांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र मागण्या न मान्य झाल्यास उद्यापासून तीव्र आंदोलन करण्याचा त्यांचा इशारा. शासकीय बियाण्यांसाठी 20 गुंठे सलग क्षेत्राची अट. तर डोंगरी भागातील लहान आणि तुकड्यात शेती असलेले शेतकरी बियाण्यांपासून वंचित राहण्याची शक्यता. ही अट रद्द करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी. नंदुरबारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन. बैलगाडीमध्ये दुचाकी ठेवून देशातील महागाईच्या विरोधात घोषणाबाजी. तर हातात तेलाचे डबे घेत शिवसैनिकांचं आंदोलन. बीडच्या केज तालुक्यातल्या अवकाळी पावसाचा त्या ठिकाणी फटका. तर केळीच्या बागांचे मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे शेतातील सोलार पॅनल सुद्धा उन्मळून पडून लाखोंचं नुकसान. पंढरपूर शहरामध्ये काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे दर्शन रांगेतील भाविकांचे हाल. वारा आणि जोरदार पावसामुळे रांगेत पाणी साचलं. मंदिर समितीनं तात्काळ योग्य व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा नगरसेवक विक्रम पापरकर यांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. शिल्लेगाव यासह गोपालवाडी, वजनापूर, वासुईगाव यासह अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस. त्यामुळे नुकसान झालंय. तातडीनं पंचनामे करून आता मदत देण्याची मागणी. येवला तालुक्यातल्या नगरसूल परिसरातही गारपिटीसह वादळाचा कहर. तर वादळी वाऱ्यामुळे येवल्यात पोल्ट्री गोडाऊन यासह पॉली हाऊस उद्ध्वस्त. नैसर्गिक संकटामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी हवालदिल. गोंदिया जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45 अंशांवर. तर नागरिक उकाड्यानं हैराण. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट. तर पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचाही अंदाज व्यक्त. मुंबई पुणे प्रवास आता अवघ्या 90 मिनिटात. तर आता 15,000 कोटींच्या नव्या एक्सप्रेसवेसाठी निविदा जाहीर. सध्याच्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला समांतर असा नवीन 130 किलोमीटरचा ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग उभारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी अंदाजे 15,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित. भीमाशंकर मंदिरातील विकास कामं आता अंतिम टप्प्यात. तर आता पुणे जिल्हा प्रशासनाकडून मंदिर परिसराची पाहणी सुरू. 31 मे पर्यंत मंदिर बंद. 1 जूनपासून मंदिर भाविकांसाठी खुलं होणार का याकडे भक्तांचं लक्ष. धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेकडून खरीप पीक कर्ज वाटपाला सुरुवात. महिन्याभरामध्ये बँकेकडून 82% शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप. कुठलाही अडथळा
न येता शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप। यवतमाळ जिल्ह्यामध्ये उष्माघातानं 4 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त। दिग्रसमध्ये एकाच दिवशी तिघांचे मृतदेह आढळल्यामुळे खळबळ। पोलीस आणि आरोग्य विभागाकडून याचा तपास सुरू। देवगड हापूसच्या नावाखाली आता कर्नाटकी आंब्याची विक्री होत असल्यानं राजू शेट्टी यांचा संताप। प्रशासनानं संबंधितांवर कठोर कारवाई करावी। शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। नांदेडच्या माहूर तालुक्यातल्या सावरखेड या गावामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस पोहोचली आहे। आमदार हेमंत पाटलांच्या पाठपुराव्याला हे मोठं यश। बसची पूजा करत ग्रामस्थांकडून आनंदोत्सव। वेंगुर्ल्याच्या शिरोडा समुद्रामध्ये मच्छीमार बोट उलटली तर 3 मच्छीमार यामध्ये बुडाले। दोघांना वाचवण्यात यश। एक जण बेपत्ता। शिरोडा केरवाडीमधील राजन सारंग नावाचे मच्छीमार बेपत्ता झालेत। अचानक सोसाट्याच्या वारा आणि पावसामुळे बोट बुडाली। नंदुरबारच्या तळोद्यामध्ये आयुर्वेदिक औषधांच्या आड अफूचा काळा बाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर। पोलिसांकडून धाड टाकत 8 किलो 500 ग्राम अफू जप्त। दुकान मालकही अटकेत।